यार मी आणि नाना शेटने अशी काय प्रगती केली यार हे तर आम्हालाच समजत नव्हतं. तर हरे कृष्ण मित्रांनो, आशा करतो सगळेजण एकदम मस्त आणि मदत असतील. मग काय आज तर सकाळमध्ये शेतामध्ये गेलो होतो, शेतामधून सशाला चारा वगैरे आणला होता भाऊ. मग काय सशाला चारा टाकल्यानंतर मी आणि नाना शेट तर झालो तयार, कारण आज तर आहे माझ्या भाषेची हळद. हा मित्रांनो, आम्ही आतापर्यंत आमच्या जिंदगीमध्ये काहीच प्रगती केली नाही आहे, आणि जी पण आम्ही प्रगती केली आहे ते तुमच्या डोळ्यासामने. आपण याला प्रगती नाही म्हणू शकता, तुम्ही समजू शकता. हा मित्रांनो, आपल्या कास्टमध्ये ना आपल्या वयाचे मुलं जास्त प्रगती करता येतात, तुम्ही समजू शकता ते कोणती प्रगती करताय. कारण या प्रगतीचे कारण ना फक्त आपले आई वडील आहेत बरं, तुम्ही समजू शकता. मग काय आम्ही तर चालू फायनल बुलेट वरती अमृतला हळद लावण्यासाठी. मग काय नवरदेवाला हळद लावून झाल्यानंतर आम्ही तर येऊन लागतो नवरीबाईकडे हळद लावण्यासाठी, कारण नवरीबाईचं आणि नवरदेवाचं घर आहे ना जवळ जवळ आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही लग्नांना जवळ जवळच. मग काय मित्रांनो, आम्ही तर फायनली जातोय धुळ्याला कपडे घेण्यासाठी. मग काय फायनली तर येऊन लागलो डिलक्स मेन्स अँड किड्स वेअर वरती, कारण एकदम जबरदस्त असा क्वालिटी मध्ये कपडा घेतलाय, बघू शकता तुम्ही, फक्त 1100 रुपयामध्ये घेतलाय. मग काय कपडे वगैरे घेतल्यानंतर आम्ही तर येऊन लागतो शेतामध्ये टँकर भरण्यासाठी. चला तर मित्रांनो, भेटू मग आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय, टाटा.